शिकायचं आहे आता आपल्याला शिकायचे टेन्सेस. टेन्स आपल्याकडे प्रकार किती असतात? प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. मग आता आपल्याकडे इथे प्रेझेंट बघायचं आहे आपल्याला. प्रेझेंटचे पण आपल्याकडे 3 प्रकार असतात रे. एक असतो सिंपल प्रेझेंट, एक असतो सिंपल. थांबा मी काहीतरी गडबड करते. यायचं इथे सिंपल लिहायचं. सिंपलचे आपल्याकडे सिंपल किती असतात? सिंपल प्रेझेंट, खाडाखोड झाली, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर. आता सिंपल टेन्सेस शिकायचे सगळ्यात पहिले. प्रेझेंट टेन्स पण कोणते? सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. सिंपल मध्ये मी ओळख काय सांगते तुम्हाला? जिथे टू बी चे रूप नाही. एम आर वॉज वेअर, वुड कुड शॅल शॉल विल हे जे नसतात त्याला म्हटलं जातं सिंपल टेन्सेस. पण शॅल विल कुठं नसतो? सॉरी, टू बीचे रूप कुठे नसतात? इथे वरती. पण फ्युचर शॅल विल शिवाय होऊ शकत नाही. आता बघा तुमचा नॉर्मल काळांचा फॉर्म्युला कसा असतो? सब्जेक्ट, टू बी, वर्ब, ऑब्जेक्ट. मग आता मी सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट नेहमीच येतो ना, मग मी तो येणार नाही. आता काय घेईल? टू बी आणि वर्ब. इथे फक्त मी टू बी आणि वर्बचे फॉर्म लिहिणार आहे. चला लक्ष द्या. प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला असतो वर्ब 1 किंवा वर्ब 1 ला एस किंवा ईएस. टू बीचं रूप इथं काहीही नाही. एम इज आर वॉज वेअर कुछ भी नाही. मग पास्ट, सिंपल पास्ट टेन्स कसा असतो? वर्ब 2. आणि सिंपल फ्युचर टेन्सला मात्र टू बीचं रूप लिहावं लागतं. त्याच्याशिवाय सिंपल फ्युचर टेन्स होत नाही. शॅल विल प्लस वर्ब 1. दिस इज युअर सिंपल फ्युचर टेन्स. म्हणजे बघा आता इथे एक वाक्य होतं बघा. हे बघा इथे मी एक वाक्य दिलं होतं. आय स्टडीड इंग्लिश. स्टडीडला इथं टू बीचं रूप नव्हतं पण ईडी आहे. हा वर्ब 2 आहे. हा सिंपल पास्ट टेन्स आहे. हे बघा इथे शी कवर्स स्टोरी ऑफ क्लासेस. कवरला काय लागला? एस लागला. टू बीचं रूप आहे का इथे? नाहीये. कवरला काय लागला? एस लागला. कवरला एस लागला. एस किंवा ईएस. हा कोण आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. आता फ्युचर बघायचं आहे ना तुम्हाला. सिंपल फ्युचर हा पाहिजे. आय विल वर्क हार्ड. विल त्याच्यासोबत आलाय वर्ब 1. विल आणि वर्ब 1 हा तुमचा झाला सिंपल फ्युचर टेन्स. विल प्लस वर्ब 1. हे होते तुमचे सिंपल टेन्सेस. तुम्हाला पेपरला टेन्स एक तर ओळखायला येतात, एक तर चेंज करायला येतात. आज आपण ओळखायला शिकू आणि मग पुढच्या लेक्चरमध्ये चेंज करायला शिकू. चला हे तर होते सिंपल. आता आपल्याला बघायचे कंटिन्युअस. कंटिन्युअसचे पण आपल्याकडे 3 प्रकार आहे. 1 प्रेझेंट कंटिन्युअस, 2 पास्ट कंटिन्युअस आणि 3 फ्युचर कंटिन्युअस. कंटिन्युअसची ओळख काय? त आहे. त आहे म्हणजे करत आहे. करत आहे वर्ब 1 ING. ही ओळख आहे ना, ही विसरू नका. ह्यातनं एक गोष्ट शिकवणार आहे मी तुम्हाला. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस मध्ये कंपल्सरी येतो कोण? वर्ब 1 ING, वर्ब 1 ING, वर्ब 1 ING. पण प्रेझेंट मध्ये येतो एम किंवा इज किंवा आर प्लस वर्ब 1 ING. किंवा म्हटलंय हा, एक तर एम, एक तर इज, एक तर आर. आय एम डुईंग होमवर्क, शी इज डुईंग होमवर्क किंवा वी आर डुईंग होमवर्क. पास्ट. पास्ट कधी येतात? वॉज किंवा वेअर प्लस वर्ब 1 ING. दिस इज युअर पास्ट कंटिन्युअस टेन्स. मग फ्युचर कसा करणार? शॅल किंवा विल ला जेव्हा तुम्ही लावाल बी, शॅल बी किंवा विल बी, हा आहे तुमचा फ्युचर कंटिन्युअस टेन्स. ओके. आता आपल्याला शिकायचं आहे परफेक्ट टेन्स. चला परफेक्ट टेन्सचे फॉर्म्युला बघायचे आहेत आपल्याला. ओके. परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स. ओके. परफेक्ट टेन्सची ओळख काय? परफेक्ट टेन्समध्ये कंपल्सरी येतो हॅव किंवा हॅज किंवा हॅड प्लस वर्ब 3. हॅव किंवा हॅज किंवा हॅड प्लस वर्ब 3. वर्ब 3 प्लस आहे ना म्हटल्यावर कंपल्सरी वर्ब 3 तर सगळीकडेच येणार आहे. पण विषय असा आहे टू बीचं रूप काय येईल? प्रेझेंटमध्ये येतो हॅव किंवा हॅज. पास्टमध्ये येतो हॅड प्लस वर्ब 3
आणि फ्युचरमध्ये शॅल किंवा विल ला लागतो हॅव. शॅल हॅव किंवा विल हॅव प्लस वर्ब 3. हा तुमचा आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. बाहेरच थांबा थोडा वेळ. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स. आता बघा तुमच्याकडे फक्त सिम्पल, कंटिन्युअस आणि परफेक्ट नसतो, तर तुमच्याकडे परफेक्ट कंटिन्युअस पण असतो. मग आता आपल्याला त्याचा फॉर्म्युला शिकायचा आहे. नाव काय? परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ह्याच्यामध्ये पण दोन, एक प्रेझेंट, एक पास्ट आणि एक फ्युचर. पण कंटिन्युअस नाव काय? परफेक्ट आणि कंटिन्युअस. हे पोरांनो परफेक्टचा फॉर्म्युला हॅव, हॅज, हॅड प्लस वर्ब 3 आणि कंटिन्युअसचा फॉर्म्युला वर्ब 1 आयएनजी. एकाच वाक्यात वर्ब 3 पण आणि वर्ब 1 आयएनजी पण असं चालतं का? नाही चालत. म्हटल्यावर कंटिन्युअस म्हटल्यावर इथे वर्ब 1 आयएनजी शेवटी कंपल्सरी पाहिजे रे. हा पा वर्ब 1 आयएनजी, वर्ब 1 आयएनजी हा तर कंपल्सरी पाहिजे. मग वर्ब 3 पण लिहायचा आणि वर्ब 1 आयएनजी पण लिहायचा, हे पॉसिबल नाही. आणि म्हणून तुमच्या परफेक्टचं काम कोण करतो? तर बघा इकडे बघा कोण करतो. परफेक्ट म्हटल्यावर हॅव किंवा हॅज किंवा हॅड तर येणारच, पण वर्ब 3चं काम करणार इथे बीन आणि मग प्लस वर्ब 1 आयएनजी. म्हणजे बघा प्रेझेंट परफेक्ट टेन्स हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस वर्ब 1 आयएनजी. इकडे हॅड प्लस बीन प्लस वर्ब 1 आयएनजी. इकडे शॅल, हॅव किंवा विल हॅव प्लस बीन प्लस वर्ब 1 आयएनजी. असे हे तुमचे काय आहेत? टेन्सेस आहेत. बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट, ॲम वापरतात फक्त आय साठी, इज वापरायचा एक वचनाला तर आर वापरायचा अनेक वचनाला. जसं इथे ॲम आणि इज होता तसं इथं फक्त वॉज आहे. वॉज वापरायचा एक वचनाला तर वेअर वापरायचा अनेक वचनाला. शॅल स्पेशली आय आणि वी साठी वापरला जातो, पण तो तुम्ही कधी कधी इतरांनाही वापरू शकतात. मग आहे तुमच्याकडे हॅव किंवा हॅज. हॅव वापरतात अनेक वचनाला आणि हॅज वापरतात एक वचनाला. हॅव वापरायचा अनेक वचनाला आणि हॅज वापरायचा एक वचनाला. हा वापरतात अनेक वचनाला आणि हा वापरायचा एक वचनाला. पण आय साठी तर स्पेशली हॅवच घ्यायचा बरं का. पुढे आहे शॅल हॅव, विल हॅव हा तुम्ही कोणालाही वापरू शकतात. हा एक गोष्ट राहिली सांगायची, वर्ब 1 ला एस किंवा ईएस कधी लागतो? जेव्हा वाक्यात ही, शी, इट किंवा एखाद्याचं नाव असेल, एकाचं नाव असेल, तेव्हा तुम्ही काय लावणार? वर्ब 1 ला एस किंवा ईएस लावणार. आता आपण आज याच्यात काय शिकलो? टेन्सेस शिकलो, त्यांचे फॉर्म्युले शिकलो. आता या फॉर्म्युलांना आपण कन्वर्ट करायला शिकणार. बघा तुम्हाला टेन्सेस आले ना, समजा हा आलाय, याला उडवून तुम्हाला हा वापरायचा आहे. तुम्ही काय कराल? हे काढाल त्याच्या जागी हे वापराल. म्हणजे तुम्हाला मेन या लोकांना लक्षात ठेवायचे. हे लक्षात राहिले तर तुम्हाला याच्यामुळे तुमच्या दोन गोष्टी सॉल्व्ह होतील, टेन्सेस आणि चेंज द व्हॉइस. तो पण घेणार मी तुमचा.